काल रात्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्यामध्ये प्रामुख्याने उपवास असल्यामुळे भगरचा प्रसाद करण्यात आला होता। भगर खाण्यात आल्याने महिला व पुरुष, लहान मुले यांना अचानक मळमळ व उलटी होणे असा त्रास सुरू झाल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी बीबी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते। त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। तिघांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आले, तर काहींना ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे दाखल करण्यात आले। परिस्थिती इतकी बिकट होती की दवाखान्यामध्ये आरोग्य अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे बीबी येथील खाजगी डॉक्टर असोसिएशन यांना उपचारासाठी बोलवण्यात आले होते। पुन्हा एकदा बीबी ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार या निमित्तानं चव्हाट्यावर आला आहे। यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे। त्यानंतर काहींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी पाठवण्यात आले, तर काहींना त्रास कमी होत नसल्याने त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले। यावेळी मेहकरचे SDO, लोणार तहसीलचे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस प्रशासन, बीबी येथील स्वयंसेवक यांनी सुद्धा खूप मोलाचे सहकार्य केले। आज सकाळी 11 वाजता सोमठाणा येथे अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, मेहकर DYSP प्रदीप पाटील, बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे व PSI बाष्टेवाड व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सोळंकी यांनी सोमठाणा मंदिर परिसर येथे भेट देऊन गावकरी, सरपंच यांच्याशी चर्चा केली व त्या ठिकाणी काल प्रसाद म्हणून जी भगर करण्यात आली होती त्या भगरचे व किराणा सामानाचे सॅम्पल घेण्यास प्रशासनाला सांगितले आहे व या सॅम्पल लॅबचा रिपोर्टवरून पुढील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी श्रीराम कुडकन। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।